नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याचे पालन केल्यास जीवनातील त्रासापासून मुक्ती मिळू शकते. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण सकाळी उठल्यापासून पाहू नये. सकाळी जाणून बुजून किंवा नकळत घडलेल्या काही चुका घरच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम करू शकतात. या चुकामुळे घरात बरकत राहत नाही. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्यावर पाहू नयेत. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली म्हणजे आरसा पाहणे. अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहण्याची सवय असते, जी वास्तुशास्त्रानुसार शुभ नाही. असे केल्याने तुमच्यावर दिवसभर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याचे रडणे ऐकणे. सकाळी उठल्याबरोबर एखाद्याचे रडणे ऐकणे हा एक वाईट चिन्ह आहे. त्यामुळे टीव्हीवर रडण्याचे कार्यक्रम देखील पाहू नका. तिसरी गोष्ट म्हणजे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी खरकट्या भांड्याकडे पाहू नये. खरकटी भांडी रात्री तशीच ठेवू नये असंही वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. मात्र काही कारणास्तव रात्रीची खरकटी भांडी तशीच राहिल्यास त्याच्याकडे पाहणं टाळावं, अन्यथा त्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. चौथी गोष्ट म्हणजे सावली पाहू नका. सकाळी उठल्यावर आपली किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये. सकाळी उठल्यापूर्वी सावली दिसली तर त्याचा परिणाम दिवसभर दिसून येतो. दिवसभर तणाव, भीती, रागवणे, त्यामुळे अंथरुणातून उठल्यानंतर पहिली सावली कधीही पाहू नये. पाचवी गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार सकाळी लवकर उठून तडा गेलेली मूर्ती कधीही पाहू नये. यामुळे तुम्हाला दिवसभर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सहावी गोष्ट म्हणजे बंद पडलेली घड्याळ. सकाळी उठल्यावर प्रत्येकजण आधी घड्याळ पाहतो. वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ नकारात्मक ऊर्जा पसरविते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद घड्याळीचं दर्शन न झालेलंच बरं. जर असं झालंच तर कामात अडचणी येतात. त्यामुळे घरात बंद घड्याळ कधीही ठेवू नये. सातवी गोष्ट म्हणजे झाडू आणि कचऱ्याचा डब्बा. सकाळी उठल्या उठल्या झाडू किंवा कचऱ्याचा डब्बा पाहू नये. यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तसेच आपल्या कामात अडचणी येत राहतात. आठवी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर अशा व्यक्ती किंवा प्राण्याचा चेहरा पाहणे टाळावे, ज्यामुळे तुमच्या मनात वाईट भावना निर्माण होतात. या 8 गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.